हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण पापडी चाट करणार आहोत। तर खायला खूप छान लागते। तर चला सुरुवात करूयात। एक कुकर घ्यायचा आहे आणि एक 5 ते 6 तास भिजवलेले छोले घेतलेले आहेत। त्या एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ आणि पाणी टाकायचं आहे, छोले बुडतील इतकं। हळद पावडर टाकायची आहे पाव चमचा, काळा मीठ टाकायचं आहे पाव चमचा, अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि एक मीडियम साईजचा बटाटा सोलून धुवून बारीक कट करून टाकलेला आहे। आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता एका पसरट भांड्यामध्ये 2 कप वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाव चमचा ओवा घेऊन थोडासा हातावर असा क्रश करून टाकायचा आहे। थोडंसं काळं मीठ, थोडंसं चाट मसाला पाव चमचा टाकायचा आणि थोडं नॉर्मल मीठ आणि पाव चमचा हे काळे तीळ असतात ते टाकायचे आहेत आणि पाव चमचा थोडंसं अगदी जी आपण कसुरी मेथी असते ती जरा टाकायची आहे आणि 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला सगळे हे साहित्य लागलं गेलं पाहिजे आणि पीठ चांगलं तूप असं पिठाला लागलं गेलं पाहिजे आणि असं गोळा झाला पाहिजे। दाखवते मी, बघा या पद्धतीने असा गोळा झाला की समजावं तूप सगळ्या पिठाला व्यवस्थितरित्या लागलं गेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं घालून घ्यायचं आहे पाणी आणि छान गोळा करून घ्यायचा या पद्धतीने। बघा हे बघा आता गोळा जवळपास मळून झालेला आहे। आता आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बाकी आपलं काम होतंय तोवर ठेवून द्यायचं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, पुदिना, एक चा तुकडा, कोथिंबीर, एक लसूण काडी, एक लसूणची पाकळी, चाट मसाला पाव चमचा, नॉर्मल मीठ पाव चमचा, काळं मीठ पाव चमचा आणि बर्फाचे खडे टाकून हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता आपल्याकडं एका पसरट भांड्यात दही घ्यायचं आहे आणि दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पिठी साखर टाकायची आहे आणि काळं मीठ टाकायचं आहे चिमूटभर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आता ही माझी चिंचगुळाची चटणी पहिलीच होती म्हणून मी आत्ता केली नाही, तशीच ठेवली आणि हिरवी चटणी आणि हे दही रेडी आहे। आता हे बघा कुकरची शिटी पण झालेली आहे, कुकर गार झालेला आहे। हे बघा आता एखाद्या पावभाजीच्या स्मॅशरने हे जरा बारीक करून घ्यायचं आहे। आता ते बारीक झालेलं आहे। आता बघा टोमॅटो घेतलेला आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कट करून घ्यायचा आहे। कांदा घ्यायचा, आता मीडियम साईजचा एक घ्यायचा आहे। टोमॅटो आपण अर्धच घेतलेला आहे। 3-4 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरच्या काड्या, एक मिरची घ्यायची आहे आणि बारीक करून घेऊयात। आता हे बघा हे बारीक झालेलं आहे। आता एक कढई ठेवायची आहे गरम करायला, त्यामध्ये तेल टाकायचं, साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की दालचिनीची तुकडे टाकायचे आहेत छोटे आणि लवंग आणि लाल मिरची, कढीपत्ता हे फोडणीसाठी टाकायचं आहे आणि आपण जे मसाला केला होता टोमॅटो वगैरे, तो कांदा टोमॅटो ते टाकायचं आहे हे बॅटर आणि छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे बघा ते परतून झालं की आपण जे छोले आणि बटाटा स्मॅश करून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर वाटत असेल आता जर कमी तिखट तर तुम्ही तिखट टाकू शकता, मला आत्ता काही गरज नाही वाटत ते तिखट टाकायची, इतकं बस झालं। तर तुम्हाला टाकायचं असेल तर लाल तिखट तुम्ही पाव चमचा अर्धा चमचा टाकू शकता
आता हे व्यवस्थित पाणी आटवून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त नाही, थोडंफार. आता हे बघा दुसरीकडे घ्यायचे आहे. आता तेल गरम करायला ठेवूयात. आता हे बघा, आता हे थोडंसं आपण मळून घ्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी. मऊ करून घेऊया परत. आता एक गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी जितकी पातळ लाटता येईल तितकी आपण लाटून घ्यायची आहे. ही पातळ लाटायची आहे. सगळा कडा वगैरे पातळ लाटून घ्यायचे आहेत. आता हे बघा या पद्धतीने लाटलेले आहे. आता एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि असे पूर्ण चपातीला असे छिद्र करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे बघा एखादा चाकूने किंवा कोणत्या पण कटरने असे कट करून घ्यायचे. तुम्हाला जसा आकार पाहिजे त्या पद्धतीच्या आकाराने तुम्ही पापडी कट करू शकता. हे बघा मी या पद्धतीने कट केलेले आहे आणि बघा पातळ करायचे आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक एक सोडून घ्यायची आहे पापडी आणि बारीक गॅसवरच हे पापडी हे करायची आहे. चांगली तळून घ्यायची आहे, कारण मग फास्ट गॅस घेतला तर मग बाहेरून तेवढं लाल होऊन जाईल आणि आतून मऊच राहील. म्हणून व्यवस्थित असं बारीक गॅसवर अशा पद्धतीने सगळं आपण करून घेणार आहोत. आता हे बघा झालेलं आहे. दही, रगडा, लाल चटणी, हिरवी चटणी सगळं झालेलं. आपण आता एका प्लेटमध्ये पहिलं पापडी काढून घेणार आहोत. त्यावर आता हा छोले रगडा काढून घेणार आहोत. दही टाकायचं आहे वरून. या पद्धतीने दही टाका. पुदिना चटणी, चिंचेचा चटणी, वरून थोडीशी शेव भुरभुरायची आहे, थोडी कोथिंबीर. रेडी आहे आपला चाट. तर चला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर बाय.